त्यावेळेस त्याला नेण्यासाठी यमदूत आले. यमाने सांगितलं की आजामुळाचा टाईम संपलेला आहे, त्याला तुम्ही घेऊन या. तर यमदूत कसे होते, ते एक तर कलर काळे कुट्ट असतात किंवा डोक्याचे केस वगैरे सगळे ताठर झालेले असतात किंवा हातात विचित्र त्यांचे आयुध जे असतात, जे शस्त्र असतात, ते काही विष्णुदूतासारखे नसतात. ते बघून तो घाबरला आणि ते घाबरून ज्यावेळेस त्याच्यावर मृत्यूचा पास टाकण्यात आला त्यावेळेस त्याची जी आत्मा शरीरातून खेचून काढताना तर त्यावेळेस त्याला भीती वाटू लागली. म्हणून त्यांनी काय केलं, नारायणाला आवाज द्यायला सुरुवात केला. नारायणाचा आवाज दिल्यानंतर त्याचं काय होत होतं की तो जाणतेपणे नव्हता, पण जाणत नव्हता तो की मी भगवंताला नाव घेतोय म्हणून. परंतु नारायण हे भगवंताचं नाव असल्यामुळं त्याच्याकडून पुण्यच होत होतं. तर ते ज्यावेळेस हे आले त्यावेळेस नारायण म्हणल्यानंतर ते तिथं विष्णुदूत पोहोचले. पुन्हा हे यमदूत जे होते 3 होते आणि विष्णुदूत जे आहे ते 4 पोहोचले. विष्णुदूत कसे होते, त्यांचे लाल